तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. एका वाटीत आपण 100 ते 150 पापड अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात भांडे न भरता कसे बनवायचे ते बघूया चला. अगदी छोटीच वाटी आहे बरं का, तर कमीत कमी 200 ग्रॅमही नसेल हे पीठ. तर एक वाटीचं माप घ्यायचं आपण. एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यात 2 वाटी पाणी टाकून हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पातळसर बनवून घ्यायचं. याचं कारण म्हणजे असं की याच्या गाठी तयार होऊ नये म्हणून. तर गाठी तयार होऊ नये आणि गरम पाण्यात सोडल्यावरती बऱ्याच वेळेला गाठी होतात. तर हे असं पीठ तयार करून घेतलं ना तर गाठी अजिबात तयार होत नाही आणि झटपट होतं. आता आपण इकडे ना तर एक वाटी पिठासाठी ना 7 किंवा 8 वाट्या पाणी घ्यायचं. जर 7 वाटी पाणी आधी टाकून घ्यायचं आणि नंतर लागलं तर गरम करून टाकू शकतात. कधी कधी कसं काय होतं, चिकट तांदूळ राहिला तर कमी लागतं आणि नवा असला तर कमी जास्त होऊ शकतं. जुना असेल तर जास्त वापरा, कमी असेल तर एक वाटीने कमी करू शकता. बघू शकता. आणि हे पीठ जे सारखं गॅसवरती असताना ना सारखं चाळून घ्यायचं आहे. अजिबात खाली बसायला नको, लटकायला नको. अगदी छान असं अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. तर अशा पद्धतीने आपलं पीठ आहे ना मी 15 ते 20 मिनटं शिजून घेतलेले. तर बघू शकता. आणि मी हिंग, जिरं वरून टाकून दिलं. छान असे आपले पापड आहे ना पांढरं शुभ्र यावे म्हणून मी वरूनच टाकलं. त्याच्यानंतर आपण आहे ना मी 15 मिनटासाठी ना थंड करून घेतलं, कारण आपल्याला गरम गरम कागदावरती टाकू नये, ते चिटकून जातात आणि चांगलं निघत नाही म्हणून. तर तो न असं कोमट होईपर्यंत आपण आहे ना हे थंड करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता आपले ना व्यवस्थित छान तयार झालेले. आणि जास्त पातळ करू नका, तेलात टाकताच लाल होतात, करपतात. थोडे जाडसरच ठेवा, अगदी छान फुलतात. असं काही नाही की खूप पातळ केले की खूप छान होतील, असं काही नसतं. जाड जरी राहिले ना तरी छान छान फुलतात, कारण की छान आपण त्याच्यात भरपूर पाणी आणि छान 20 एक मिनटं आपण हे पीठ शिजवून घेतलेले आहे. तर बघू शकता एका वाटीपासून आपण कमीत कमी 100 ते 150 पापड तिथं तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा कमी वेळात कमी साहित्यात आणि झटपट असे पापड तुम्ही तयार करू शकतात. भांडेसुद्धा अजिबात भरती नाही. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते. दुसऱ्या दिवशी बरं का, दुसऱ्या दिवशी वाळून अशा पद्धतीने कागदावर निघाले. पण एक लक्षात ठेवायचं की गरम गरम कागदावर ओतायचं नाही, गार करून घ्यायचं हे पीठ. आता बघू शकता अगदी टोपलं भरून आपले आहे ना हे पापड तयार झाले. आता हे वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करू शकतात. तर एकीकडे छान असे वाळून झाले मस्त असे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर मी तेलात छान असे तळून दाखवते तुम्हाला थोडे. आणि हे ना पळी पापड असल्यामुळे हे थोडे वाकडेच होतात. तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त असे तयार झालेले आहेत, अगदी छान तयार झालेले आहेत. आणि हिंग जिऱ्यामुळे थोडेफार लाल होतातच कलर. तर बघू शकता अगदी मस्त आणि खुसखुशीत तयार झालेले. तुम्ही याच्यापासून चटणीसुद्धा बनवू शकतात. तर तेल मीठ लावून ही चटणीसुद्धा खूप छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही तोंडी लावण्यासाठी कार्यक्रमासाठी असे पापड तळू शकतात, अगदी झटपट तयार होतात. बघू शकता. तर आता आपण याला तर किती खुसखुशीत तयार झालेले हे बघू शकलेत. तर आता नक्कीच तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.